मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात बैठकीला सुरुवात. मुंबईमध्ये आज पर्यटन टाळा, घराबाहेर पडू नका. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन. मुंबईमध्ये ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वारे, झाडं पडझडीच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना. 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. कनेक्टिंग लिंकवर पहाटे दरड कोसळली. सुरक्षेच्या कारणास्तव मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्णपणे बंद. सध्या दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस गाड्या बंद. सोलापूरहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील पुण्यातच थांबली. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस. 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आजचा सलग 4था दिवस. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पालघर, रायगडच्या सगळ्या शाळा कॉलेजला सुट्टी. सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे विद्यापीठाचा निर्णय. नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार. वसई विरारमध्ये पावसाचा कहर. अनेक भागांना तळ्याचं स्वरूप. विरारमधील आणि नालासोपाऱ्यातील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, तर वसई ते पालघर डहाणू लोकल सेवा बंद. रोहा बाजारपेठ 3 ते 4 फूट पाण्याखाली. दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान. कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीवरील पूल वाहून गेला. अनेक पर्यटक अडकले. क्रेनच्या सहाय्यानं पर्यटकांची सुटका.